गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी आपण बुद्धिमत्ता ही सदर चालू केलेले आहे. आणि बुद्धिमत्तेवर जे काही क्वेश्चन विचारले जातात तर ते अशा पद्धतीने विचारले जातात, हे मी तुम्हाला आता शिकवत आहे. अक्षरमालेवर कसे प्रश्न विचारले जातात. तर अक्षरमालेमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की एकूण किती अल्फाबेट आहेत इंग्लिशमध्ये. तर अल्फाबेट हे 26 आहेत आणि ते दोन पद्धतीने आपण लिहू शकतो. 2-3 पद्धतीने. समजा एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, ते त्यांचा क्रम आपण उलट या पद्धतीने आपण लिहू शकत असतो. तर बघा की आता त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात. तर तर अक्षरमाला आता लिहिण्याची काही आवश्यकता नाही. तर त्यावर कसे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न बघा की या पद्धतीने विचारला जातो की JL N आणि P आणि त्याच्यानंतर दिलेला जातो क्वेश्चन मार्क. तर हा क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणतं अक्षर येईल तर ते आपल्याला शोधायचं असतं. मग त्यांनी 4 उत्तर देतात खाली त्याच्यातले. नंबर 1 R, नंबर 2 T, नंबर 2 T, नंबर 3 S आणि नंबर 4 Q. असे 4 अल्फाबेट दिले जातात. मग आपण याच्यातून शोधून काढायची की नेमका की JLNP तर हे अल्फाबेट कोणत्या पद्धतीने घेतले जातात. तर त्यासाठी आपण काय करायचं, तर एक सोपी अशी एक ABCD लिहून टाकायची. A पासून Z पर्यंत. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. या पद्धतीने आपण काय करायची, ABCD लिहून काढायची. मग बघायचं की आता हे कोणत्या सिक्वेन्स प्रमाण चाललेले आहे, यांची सिरियल कशी आहे. तर बघायचं आपण. जे दिलेलं आहे बरोबर आहे. जे नंतर काय घेतलं त्यांनी, जे नंतर L घेतला, L नंतर N घेतला, N नंतर P घेतला. आता P नंतर काय घेईल, R येईल. मग R आपल्या उत्तरामध्ये कोणतं दिलेलं आहे, 1 नंबरला. म्हणून हे R हे उत्तर आणि 1 नंबरचं हे आपलं करेक्ट उत्तर आलेलं आहे. तर आपण या पद्धतीने लक्ष ठेवायचं की याची सिरियल कशी आहे. एक अक्षर सोडून दुसरं अक्षर सोडून घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी एकच अक्षराचा अंतर आहे त्याच्यामधला. तर ही अक्षरमाला तुमच्या लक्षात आली. जसं आपण गेलो JLNP आणि R म्हणजे मधले एक आपण काय केलं, हे अक्षर ड्रॉप केलेत. K ड्रॉप केला, M ड्रॉप केला, O ड्रॉप केला आणि Q ड्रॉप केला. हे 3 ड्रॉप करून टाकले. म्हणून तुम्ही ही सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. या पद्धतीनं हे या अक्षरमालेवरचं उदाहरण जे आहे तर या पद्धतीने सोडवलं जातं. हे झालं पहिलं उदाहरण आपलं. दुसरं बघू आपण. आता हे जसे एकचं आपण एक अक्षर विचारलं तर याच्यामध्ये ह्या अक्षरांचे एक किंवा 2-2चे गट असू शकतात. कधीकधी हे 3-3चे सुद्धा गट असू शकतात. असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता दुसरं उदाहरण घ्या. आता दुसरं उदाहरण जे आहे तर हे दुसरं उदाहरण आता 2-2च्या जोड्याचं घेऊ आपण. हे बघा, GN 1 HM IL नंतर JK J आणि K. JK नंतर त्यांनी JK नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी हा आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे की आपल्याला काय काढायचं आहे, याच्यानंतरचं अक्षर काढायचे की ते नेमकं कोणतं अक्षर येईल. JK नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर त्याच्यात उत्तर दिलेले आहे. नंबर 1 KM, नंबर 2
के जे नंबर 3, के एल नंबर 4, एल एम, हे 4 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला या जे एन नंतर एच एम आला, एच एम नंतर आय एल आलेलं आहे, आय एलच्या नंतर जे के आलेलं आहे. तर आता जे के नंतर काय येईल तर ते आपल्याला शोधायचं. तर आपण आता इथं लिहून काढू सोडवत असताना जी एन एच एम आय एल जे के. तर बघा आता ही सिक्वेन्स कशी बदलत गेली बघा. जी एच आय जे, जे नंतर काय येईल आता? के येईल. बरोबर. ही या पद्धतीनं आपण ही डायरेक्ट ए बी सी डी आणि या पद्धतीने घेतलेले ते अल्फाबेट जी एच आय जे के. आणि त्यानंतर हे बघा हे कसं बदलत गेलेलं आहे. तर हे एन, एनच्या नंतर एन एम, एम नंतर यल. आता हे बघा एम एन इथं बघा कुठं गेलेलं आहे? एम एन ओ पी क्यू आर. ही अशी जी सिरियल आहे समजा. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी? एम, हे एनच्या नंतर काय घेतलं त्यांनी? एम घेतलं. बरोबर आहे. एन नंतर एम घेतलं. एम नंतर आता काय येईल मग? के येईल. एम घेतला, एम नंतर एल घेतलं आणि एलच्या नंतर काय घेतलं? के घेतलेलं आहे. आता केच्या अगोदर काय येईल मग? केच्या अगोदर जे येतं. केच्या अगोदरचा जे, म्हणजे हे अशी ही उलटा क्रम चालू झालेला आहे याच्यातला. के एक एक ना कमी होत गेलेला आहे. एम एन असं व्हायचं तर एनच्या अगोदरचा, नंतर त्याच्या अगोदरचा आणि त्याच्या अगोदरचा आणि त्याच्या अगोदरचा, म्हणजेच के जी हे काय आलेलं आहे याचं? के जी, के जे हे याचं उत्तर येते. के जे मग किती नंबरचं आहे? के जे हे 2 नंबरचं आहे, म्हणून हे 2 नंबरचं हे उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? आता हे दोन्ही उदाहरण तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता हे होतं पहिलं उदाहरण घेतलेलं, फक्त एक अल्फाबेट आपण वापरलेलं होतं. नंतर याच्यामध्ये जोडी घेतलेली आहे आणि जोडीमध्ये कशी ही सिक्वेन्स बदललेली आहे याचासुद्धा आपण विचार केला. एक उलट आहे आणि एक सुलट आहे. उलट आणि सुलट केल्याच्यानंतर आपल्याला याचं आन्सर मिळालेलं आहे. तर आता आपण 1चं बघितलं, 2चं बघितलं, आता 3ची जी सिरीज आहे तर ही 3ची मालिका आपण बघूया. उदाहरण क्रमांक 3 बघू आपण आता. CIO, CIO, EKQ, EKQ, HNT, HNT, LRX, LRX आणि त्याच्यानंतरचं आपल्याला विचारलेलं आहे की CIO, AKQ, HNT आणि LRX याच्यानंतर कोणता अल्फाबेट येईल.
तर खाली त्यांनी 4 उत्तर दिले, 4 पर्याय दिलेले. तर 4 पर्याय असे आहेत. PWT, PWT नंबर 2, PWP, PWP नंबर 3, QPB आणि नंबर 4 QWC. तर ह्या 4 पर्यायापैकी उत्तर कोणतं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर मग बघू आपण आता ही सिक्वेन्स कशी चालते. तर या सिक्वेन्सपासून दिलेलं आहे CIOEKQHNT आणि LRX. तर आपण ही सुरुवातीपासून बघू. CIOEKQ आणि HNT LRX. तर आता ही आपण इथे ABCD लिहून काढू. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. आता बघा इथं काय केलं, सी घेतला. सी नंतर त्यांनी काय केलं, डायरेक्ट ई घेतलेला आहे. सी आणि ई. आता सी आणि ई मधलं किती अंतर आहे, सी हे आला सी आणि ई. पहिल्याने काय केलं, त्यांनी एकचं अंतर ठेवलेलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये एकचं अंतर ठेवलं. सी आणि ई मधले कितीचं अंतर आहे, फक्त एक सोडून आहे. नंतर ई नंतर काय घेतलं त्यांनी, ई नंतर एच घेतलं. ई आणि एच मधलं कितीचं अंतर आहे, ई. एक दोन तीन. दुसऱ्या याच्यामध्ये 3चं अंतर, तिसरा घेतला. आणि त्याच्यानंतर एच, याच्यानंतर एल. एक दोन तीन चार, हे 4चं अंतर. म्हणजे कसं अंतर वाढत गेलेलं आहे ह्याच्यातलं, पहिल्या सुरुवातीला 3 वाढत गेलं, नंतर 1नंच वाढत गेलं आणि त्याच्यानंतर आता काय येईल, मग आता 5. 4 नंतर 5. आता 5वं कोणतं, के एल नंतर 5वं. 1 2 3 4 आणि 5 नंबरचं आपलं. मग 5 नंबरचं कोणता दिलेलं आहे, तर क्यू. इथं आपण लिहून टाकू बाजूला. याच्या इथं लिहू, कच्चं लिहू. क्यूच्या नंतर बघू आता कोणतं येते. आता आय नंतर किती काय घेतलं त्यांनी, के घेतलं. आय आणि के दोन्हीमधलं किती अंतर आलेलं आहे, याच्यातलं फक्त आय आणि केचं फक्त एकचं अंतर आहे, एक सोडून आहे. नंतर के नंतर एन घेतलेलं आहे, 1 2 3. त्याच्यानंतर तिसरं घेतलेलं आहे. एन हे तिसरं घेतलेलं आहे, एन तिसरं. आता एन नंतर आर आलेलं आहे, एन नंतर आर. 1 2 3 4. तर पुन्हा त्यांनी काय केलं, 1नंच वाढवलेलं आहे. 1 वाढवल्यामुळं कोणता येईल आता आपल्याला, आर येईल. क्यू आर.
आला आर, आरच्या नंतर आता आर आला. आता आरच्या नंतर आपल्याला घ्यावं लागेल कोणतं, आरच्या नंतर चौथं 1 2 3 4 डब्ल्यू. आला डब्ल्यू. आता एक्स आला, बरोबर आहे. आता ओ, ओ नंतर आपल्याला किती घ्यावं लागेल, फक्त पहिल्यांदा सुरुवातीला एक्सच फक्त हे करायचं, एक अंतर सोडून घेतलं आपण. ओ एम एन ओ पी क्यू, हे एक अंतर घेऊन हे क्यू घेतला. आता क्यू नंतर 3 कोणता आला, टी आला. 3 1 2 3 टी. टी नंतर चौथा 1 2 3 4 चौथा एक्स आला. आता याच्यानंतर आता येईल आपला पाचवा 1 2 3 4 5. त्याच्यानंतर पाचवा सी, म्हणून हा क्यू डब्ल्यू सी हे आपलं काय येईल, याचं फायनल आन्सर येईल क्यू डब्ल्यू सी. क्यू डब्ल्यू सी पर्याय कोणता दिलेला आहे, क्यू डब्ल्यू सी हा चौथा पर्याय आपला बरोबर आलेला. आता हे 3 सांगितलेले उदाहरणं तुमच्या लक्षात आलेले आहेत व्यवस्थित. 3 सांगितलेले उदाहरणं तुमच्या नक्की लक्षात आलेले आहेत. तर आपण हे 3 उदाहरणामध्ये इथं थांबायला काय हरकत नाही. तुम्ही ह्या व्हिडिओची पुन्हा प्रॅक्टिस करा, सिक्वेन्स लक्षात ठेवा, किती अंतरावर कशा अक्षर दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्याचा बदल करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, तुमचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना सर्वांना शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.